मित्रांनो सकाळचा टाईम आहे बघा. जस्ट आता तालुक्याला जाऊन मुलांना शाळेत सोडून आलो. तर बघतो तर आल्यानंतर बघा आई पोर्चमध्ये काय तर करत बसलेले, जातं घेतलेलं समोर दिसतंय. तर मग हिला माहीत नाही मी व्हिडिओ काढतोय. तिला फक्त एवढं माहिती आहे गाडीचा आवाज आला तर गाडी लावली आहे आणि आलो मी का. हिच्या बोटाला बघा ते ड्रेसिंग दिसते का. 1-2 दिवसापूर्वी काय झालं होतं, वैरण जाऊन म्हणलं वैरण काढा गेली आणि काय केलं, हाताला कोयता लावून घेतला बघा मित्रांनो. ड्रेसिंग करून 2 दिवस. आता हिला माहीत झालं मी व्हिडिओ काढायला म्हणलं लगेच पदर घ्यायला लागली बघा. तर मग सांगितलं ऐकत नाही, थोडं करू नको म्हणले करत असते ती. मग त्यांच्या मनासारखं थोडं करू द्यावं लागते मित्रांनो. काय करायला लागली आई असं विचारलं. ती म्हणले हरभरे डाळ बनवायला म्हणले, म्हणजे हरभरं भरायचं काम चालू आहे म्हणले. तर बघा असं हे एक मूठ त्यात टाकलेली अगोदर, जात्याचं खोटं काय व्यवस्थित बसलं नाही हिला. थांबा, तिला मी म्हटलं मी बसवून देतो थांब 2 मिनटं, ऐकत तर नाही. तर थांब म्हटले मी अजून एकदा ट्राय करते, बसवते बघ हे जमतंय का. नाही जमलं तर तू बसवून दे म्हटले मला. तर बघा हे असं कापड घेतलं. हे नारळाचे केसर घ्यावं लागतात. नारळाचे केसर आणि ते कापड वगैरे बसवावं लागतं. नाही तर नारळाच्या केसरानं पण बसतो जनरली. तर मग नाही बसलं तर कापड थोडं ओलं करून बसवावं लागतं बघा. हे असं लावून घेतलं बघा मित्रांनो. जातं म्हणलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं एक पारंपरिक गोष्ट आहे आणि कसं त्याला एक खूप महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी शुभ कार्यामध्ये सगळ्यात जास्त जातं वापरलं जातं मित्रांनो. आणि पूर्वीच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बाबा ह्या पहाटे आपल्या आई आजी वगैरे ते उठून ते काय करायचे बघा, जातेवरती दळण बनवायचे. आणि पीठ काय असं गिरणीची वगैरे सोय नव्हती, तर त्यावेळेस आपल्या जातेवरती हे दळण वगैरे करत होते. हे बघा आता हे सेट करून घेतले जातं मित्रांनो बघा. तर आता हे एकदा फिरवून बघायचं व्यवस्थित ते फिरतंय का. तर चला ही आता हरभरा टाकल्या आईने ह्याच्यामध्ये बघा. आपण बघूया आता डाळ कशी बनवते आई ते बघूया मित्रांनो. त्याला फिरवलं. आता अजून तर सुरुवात झालेली नाही, मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो की पडायला. तर काही बसलं नाही, हे म्हणते व्यवस्थित बसलं नाही म्हणते. आता तिला म्हणलं आता भास्कर म्हणलं आता मी तुला बसवून देतो, दे बरं आई म्हणलं माझ्याकडे. आता मी घेतलं मित्रांनो. तर हे आपण आता बसवू एकदम व्यवस्थित, त्याला असं बसवून देतो की बरं निघलं नाही, व्यवस्थित बसवून देतो. तर हे बघा हे असं कापड लावून घेतलं ह्याला साईडनं, पूर्णपणे असं साईडनं कापड लावून घेतलं आणि केसर थोडी साईडनं ठेवले. आणि आता आपण ह्याला व्यवस्थित फिट करून घेऊ मित्रांनो बघा. आता हिला व्यवस्थित बसवून देतो एकदा, एक 5 मिनिटाचं काम आहे फक्त. हे बघा मित्रांनो असं आता बसवून दिला बघा, व्यवस्थित बसला. एकदा मी पण एकदा टेस्ट करतो बसला व्यवस्थित. हां फिरतं आता. आता काय एकदम त्याला व्यवस्थित बसलेलं, त्यामुळे निघणारच नाही 100% मी सांगतो, गॅरंटी आहे. तर हे बघा बसवलं. आईला म्हणलं चल टाक म्हणलं, तर मी ट्राय करतो बघा मला येते म्हणलं. तर ही गमतीचा भाग म्हणून बघा मी थोडं फिरून बघत होतो. तर आता अजिबात खोटा पण हालत नाही आणि एकदम व्यवस्थित बसलेला बघा मित्रांनो. हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे फिरायला लागलं जातं बघा. तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं मित्रांनो, आपल्या इथं पंढरपूरच्या जवळ गोपाळपूरचं मंदिर आहे. आता बऱ्याच लोकांना माहीत असेल की गोपाळकृष्ण मंदिर आहे. तर त्याच्यामध्ये संत जनाबाईचे संसार ठेवलेला आहे मित्रांनो. तर संत जनाबाईच्या संसारामध्ये तुम्ही हे जातं बघितलं असेल, बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल जे जाऊन आलं तिथं. तर हे जातं आहे बघा. आणि संत जनाबाईची खूप म्हणजे प्रसिद्ध अशी ओवी पण आहे बघा मित्रांनो. तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे, तरी पण आता माझा आवाज काय एवढं खास नाही, पण मी तुम्हाला म्हणून दाखवतो मित्रांनो. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुक, ओव्या गाऊ कौतुक रे बा विठ्ठला. पूर्वीच्या काळात मित्रांनो जेवण थोडं कठीण होतं मित्रांनो, पण सगळं आपल्या ओरिजिनल खायला मिळायचं बघा. ह्याच्यात कसली भेसळ आहे बघा सांगा बरं तुम्ही. हरभरा जसं आपल्या समोर वाळवले गेले आणि डायरेक्ट तुम्हाला इथं अशी डाळ मिळते शेतातनं, आपल्याला डायरेक्ट हरभरा मिळते, हरभऱ्यापासून डाळ बनवते. कसली भेसळ नाही काय नाही मित्रांनो. तर बघा हे असं एकदम बनवून घेतले डाळ आता हे अशा पद्धतीनं. आणि काय होतं की चला थोडं आईला मदत पण करून घेतो मी पण आता. तर थोडी तिला मदत पण होते आणि चला म्हणलं एक व्हिडिओ पण काढू त्याला. तर बघा हे एकदम स्मूथ आणि फिरवायला पण सोपं आहे मित्रांनो बघा. हे असं करून दिलं आहे, थोडंसं हेल्प करून दिली तिला. म्हणलं राहू दे तुझ्या बोटाला लागले आहे, तर आता मी जरा करू लागतो तुला म्हणलं बघा. कुठल्या गोष्टी प्रॅक्टिस लागते मित्रांनो. ते मला काय जमत होतं, आई म्हणली दे म्हणली माझ्याकडं, तू फक्त थोडं थोडं त्याच्यावर हरभरा टाक म्हणली, तुला मी शिकवते म्हणली बघा. तर मग ती स्वतः फिरवते बघा. आणि आता थोडं थोडं मी हरभरा टाकतो याच्यामध्ये बघा. आणि अशी डाळ बनत आहे मित्रांनो बघा. या एकदम ओरिजिनल अशी डाळ घरच्या घरी बनवली आहे बघा. आपल्या चॅनलवर मित्रांनो नेहमी मी तुम्हाला ग्रामीण जीवनातल्या पारंपरिक गोष्टी कायम दाखवत असतो काय ना काय. एक छोटासा प्रयत्न केला मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू, नमस्ते मित्रांनो.